खासदार अमोल कोल्हेंची मुलाखत सोशल मीडियावर व्हायरल झाली. कल्याणच्या चिमुकलीनं अमोल कोल्हेंची मुलाखत घेतली. शेतकऱ्यांच्या वस्तू खरेदी करताना मोलभाव करू नका, अमोल कोल्हेंनी नागरिकांना आवाहन केलं. जसं शिवाजी महाराजांनी शेतकऱ्यांसाठी सुराज्य केलेलं, तसं तुम्ही पण शेतकऱ्यांसाठी चांगले दिवस यायला मदत कराल ना? 100% करणार. कसं? महाराजांनी काय सांगितलं होतं, शेतकऱ्यांच्या भाजीच्या देठाला हात लागू देऊ नका. आता अडचण काय आपल्याकडे, असं म्हणतात की शेतकरी टॅक्स भरत नाही, पण शेतकरी जे काही खरेदी करतो या प्रत्येक गोष्टीवर शेतकरी टॅक्स भरतो. मग शेतकऱ्यांचा जो माल पिकवला जातो त्याला हमी भाव पाहिजे, त्याचं जे निर्यात केली जाते त्याची आयात निर्यात धोरणं स्पष्ट असली पाहिजेत, हे लोकसभेत ठरतं. त्यासाठी मी आवाज उठवणार. त्यानंतर शेतकऱ्यांनी जी अवजार आहेत या अवजारांवर खूप मोठ्या प्रमाणावर GST. तर शेतकऱ्यांचा जर व्यवसाय, शेतीचा जो व्यवसाय तो निसर्गाच्या भरोश्यावर खूप जास्त करावा लागतो. अनेकदा हातात चांगलं पीक येतं पण त्याला भाव मिळत नाही. तुला हवं असतं ना कांदा स्वस्तात पाहिजे म्हणून, पण शेतकऱ्याला मात्र कांदा पिकवण्यासाठी खूप मेहनत करावी लागते. तो मॉलमध्ये गेलं की मॉलमध्ये कधीच आई पप्पा म्हणत नाहीत की याची किंमत कमी करा. पण जेव्हा तुम्ही बाजारात जाता तेव्हा कोथिंबीर 5 रुपयाला जोडी सांगितली की 10 रुपयाला जोडी सांगितली तर आपण पटकन म्हणतो ना, थोडं काय कमी होत नाही का? तर तेवढं एक करा की मोलभाव करताना मॉलमध्ये जसं करत नाही तसं शेतकऱ्यासाठी कधी मोलभाव करू नका, कारण त्याचे कष्ट असतात आणि हे आपण 100% करू. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.